नमस्कार, बिग डील्स मराठी प्रॉपर्टी एक्सपर्टच्या चॅनलमध्ये मी सिद्धार्थ आपले सहर्ष स्वागत करतो। आज विषय आपल्या शेतजमिनीशी निगडीतला घेऊन आलेलो आहे। तो म्हणजे आपल्या शेतजमिनीवरती आपण हयातीत असताना आपल्या पत्नीचे नाव सहधारक म्हणून लावू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे हो हो हो। तर याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सुरुवात करूया ह्या योजनेपासून। तर ही नक्की योजना काय आहे? तर ही योजना आहे लक्ष्मी मुक्ती योजना। ही योजना राज्यपाल यांच्या आदेशाने 1992 साली परिपत्रक काढून सर्व महाराष्ट्रातील विवाहित महिलांना आपल्या पतीच्या नावावर असलेल्या शेतजमिनीमध्ये सहधारक म्हणून नाव नोंदवता येते। तर हे परिपत्रक नक्की काय आहे हे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय आणि ते तुम्हाला वाचूनही मी दाखवतोय। तर याचं शीर्षक आहे लक्ष्मी मुक्ती मालमत्तेमध्ये महिलांना हिस्सा। 7/12 उतार्यात पुरुषांबरोबर महिलांच्या मालकी हक्काची नोंद होण्याबाबत असं महाराष्ट्र शासन यांना ॲड्रेस केलेला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। तर हे परिपत्रक तुमच्या समोर दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर। आता ह्या परिपत्रकातील आपल्याला पडलेले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मी समोर त्याचे उत्तर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। तर पहिला प्रश्न, लक्ष्मी मुक्ती योजना नेमकी काय आहे? तर लक्ष्मी मुक्ती योजना काय आहे? तर लक्ष्मी मुक्ती योजना ही महाराष्ट्रातील विवाहित महिलांना जमीन हक्क मिळवून देणारी एक सुंदर संकल्पना महाराष्ट्र शासनाची आहे। या अंतर्गत पती आपल्या शेतजमिनीच्या सातबाऱ्यावरती पत्नीचे नावही समाविष्ट करू शकतो। त्यामुळे पत्नीला सहधारकाचा दर्जा प्राप्त होतो। ही योजना कोणासाठी लागू आहे? तर ही योजना विवाहित पती पत्नी यांच्यासाठी लागू होते। तसेच पतीच्या नावावरती शेतजमीन असणे गरजेचे आहे। त्याच प्रकारे तुमच्या जमिनीत कुठल्याही प्रकारचा वाद असता कामा नये याची पण आपण काळजी घेतली पाहिजे। जर या योजनेचा आपण लाभ घेणार आहोत तर या गोष्टींची आपण खात्री करणं गरजेचं आहे। तसेच ही योजना महाराष्ट्रातील सर्व जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ही योजना लाभदायक आहे। तरी आपणही या योजनेचा लाभ घेऊ शकता। यामुळे वारस हक्कात काय बदल होतो? तर बदल काय होतो? पत्नी सहमालक झाल्यावर भविष्यात वारस हक्क जो आहे तो स्पष्ट होतो। तसेच पतीच्या निधनानंतर ही जमीन पत्नीच्या कायदेशीर हक्कात राहते। तसेच भविष्यातील कौटुंबिक वादही यामुळे टळू शकतात। जमीन वर्ग 2 असल्यास काय करावे? वर्ग 2 जमीन असल्यास आपण थेट ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून याच्यावरती तोडगा काढू शकतो। कारण वर्ग 2 असल्यामुळे इतर अधिकारामध्ये परवानगीची अट असू शकते। त्यामुळे आपल्याला ही परवानगी घेऊनच पुढील प्रोसिजर करता येईल। बँकेचा बोजा असल्यास काय करावे? जर आपल्या जमिनीवर बँकेचा बोजा असेल तर आपल्याला बँकेकडून एनओसी घेणं गरजेची राहील। ती एनओसी घेतल्यानंतर पुढील प्रोसिजर आपल्याला सुलभ प्रकारे करता येईल। महिलांसाठी या योजनेचे सामाजिक महत्त्व काय आहे? त्याचे महत्त्व काय? तर महिलांना आर्थिक सन्मान मिळतो। तसेच निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग होतो। त्याच प्रकारे आत्मविश्वासातही वाढ होते व ग्रामीण भागातील महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी आहे। तर महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न, या सातबाऱ्यावर नाव लावण्याची प्रक्रिया काय आहे? तर सातबाऱ्यावरती आपल्याला देखील नाव लावायचं असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे? तर प्रक्रिया अशी आहे की त्यासाठी तुम्हाला पती आणि पत्नी यांची लेखी संमती लागणार आहे। त्याच प्रकारे तुम्हाला तलाठी कार्यालयामध्ये एक अर्ज सादर करायचा आहे। त्या कागदपत्रासोबत तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड, विवाह नोंद असल्याचा दाखला किंवा तुमचं लग्न झालं याचा काही पुरावा, तसेच पोलीस पाटील असतील गावचे तर त्यांचा दाखला की ह्यांचा विवाह झालेला आणि दोघं पती पत्नी म्हणून आमच्या गावात राहत आहेत अशा प्रकारचा एक दाखला। तसेच सोबत ज्या सातबाऱ्यावरती नाव चढवायचे ते असलेले एक किंवा अनेक सातबारे व त्याचा आठ हे सर्व दस्तावेजासोबत आपल्याला एक लेखी अर्ज तलाठी कार्यालयाकडे करायचा आहे। तर या योजनेतून हे नक्की स्पष्ट होतं की हे फक्त नाव लावण्यासाठी म्हणून ही योजना नाही, तर महिलेचा सन्मान करणं आणि महिलांना सक्षमीकरण करणं यासाठी आणलेली ही सुंदर योजना आहे। तर या योजनेचा आपण जर लाभ घेऊ इच्छिता तर आपल्याला काय करायचंय? तर पहिल्यांदा ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचंय। त्यानंतर खाली दिलेला जो नंबर आहे या नंबरवरती लक्ष्मी मुक्ती योजना असा एक मेसेज करायचा आहे। तर मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला एक नमुना फॉर्मॅट आमच्याकडनं पाठवला जाईल ज्याच्यामध्ये अर्ज, प्रतिज्ञापत्र आणि हा जो GR याच्या तिन्हीच्या कॉपीज तुम्हाला उपलब्ध होतील, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करणं खूप सोपं आणि सोयीचं होऊन जाईल। ही बिग डील्स तुम्हाला सुविधा देत आहे। पण ही सुविधा मिळवण्यासाठी जसं सांगितलं त्याप्रमाणे
शेअर, लाईक, सबस्क्राईब करणं हे तुम्हाला गरजेचं राहील. तर मी आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल आणि नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहे. अशाच योजना असतील, नवीन जागा असतील, नवीन कन्स्ट्रक्शन्स असतील किंवा नवीन नवीन कोकणातील डेव्हलपमेंटच्या बाबतीतले सर्व व्हिडिओज ह्या चॅनलवरती बघायला मिळतील. मी सिद्धार्थ आपली रजा घेतो आणि भेटूया नवीन आणि सुंदर छान व्हिडिओमध्ये. धन्यवाद.